डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 2 मार्चपासून राज्यभरात दौरा। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून दौऱ्याला करणार सुरुवात। नीलम गोरेंच्या विरोधामध्ये सुषमा अंधारे कोर्टात वकिलांच्या मार्फत नीलम गोरेंना पाठवली नोटीस। सुषमा अंधारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। जयंत पाटील आणि बावनकुळेंची रात्री भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे जयंत पाटलांच्या भाजपच्या वाटेवरच्या चर्चांना पुन्हा उधाण। तर ही भेट राजकीय नव्हती, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। देशमुख हत्या प्रकरणी सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा आरोप। 3 महिने झाले तरी न्याय न मिळाल्यानं अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ, हे दुर्दैव असल्याची जरांगे पाटलांची टीका। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई। महायुती सरकारचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट। महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय। तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावलांची माहिती। छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची माहिती। महाशिवरात्रीच्या निमित्तानं बेस्ट उद्या जादा गाड्या चालवणार। कान्हेरी गुफेला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बस गाड्यांची सोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।